राज्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या नंतर आता बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे। त्यांनी महाशक्तीची घोषणा केली आहे। मात्र संजय राऊत असं म्हणतात की ही पैशासाठी तिसरी आघाडी आहे। भाऊ कसं बघता त्याच्याकडे? संजय राऊत म्हणजे शिवसेनेचा ब्रेकिंग देणारं आकाशवाणी केंद्र आहे बगर अभ्यासाचं। अभ्यास नावाची गोष्ट आहे काय तर बिलकुल नाही आहे। संजय राऊतना हे माहीत नाही, मी त्यांना चांगलं मानत होतोय, परंतु त्यांना हे माहीत नाही दिल्लीत तिसरा पक्ष आला का नाही आला। काँग्रेस संपली, भाजपा संपलं आणि केजरीवाल तिथं आले। दिल्लीत पंजाबमध्ये तेच झालं, यूपीमध्ये सुद्धा त्याच स्तरावर आपण मायावती येऊन गेल्या, मधात तुमचे लालू प्रसाद यादव आले, तुमचं इकडे ममता बॅनर्जी आहे। आणि मग हे तिसऱ्या पक्षानं उभंच राहू नये, राहीन तर फक्त भाजप आणि काँग्रेस किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी। तुम्ही काय खरेदी केला का महाराष्ट्र? या राज्यानं दोनही सरकार पाहिले आहे, काँग्रेसचे पाहिलं आहे आणि भाजपचं पाहिलं आहे। तिसरा पर्याय महाशक्ती हे अतिशय चांगलं सरकार या राज्यामध्ये देईल, तिथं सामान्य माणसाचा मान होईल, अपमान होणार नाही। त्यांनी प्रत्येक गोष्टी, मग इथलं एज्युकेशन असेल, इथलं आरोग्याचं काम असेल, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, मजुराचे कष्ट करणाऱ्याचे जे प्रश्न आहे, जे काँग्रेस 50 वर्ष सोडू शकली नाही, भाजपानं ते पुढाकार घेतला नाही, तिथे महाशक्ती म्हणून एक वेगळ्या प्रकारचा चांगला पर्याय महाराष्ट्रातले सरकार स्वीकारेल। कोणा पैसे किती खाल्ले हे तेव्हा जनता सांगेल। भाऊ तुम्ही आतापर्यंत महायुतीमध्ये होतात, आता थेट फडणवीसांनी शिंदेंना तुम्ही आता आव्हान देतात। शिंदे तुमचे मित्र आहेत, कसं बघता आता त्यांच्या विरोधात उमेदवार असतात? मित्रता आमची कायम राहील, पण राजकीयमध्ये कुठलाही विषय नाही। त्यांना आम्ही 18 मुद्दे दिले होते, 18 मुद्द्यावर किमान अर्ध्या मुद्द्यावर जरी CMने याचा विचार केला असता तर आम्ही कदाचित त्यांचा विषय प्रस्ताव आम्ही मान्य केला असता, परंतु ते साध्या एका प्रश्नावर सुद्धा त्यांनी साधी बैठकही लावली नाही। एवढ्या ताकदीचा 1 ते 1.5 लाख लोक संभाजीनगरला येऊन मागणी केली। साध्या दिव्यांगाचा पगार 6,000 रुपये करा ही मागणी केली होती। घरकुल योजना द्यावं, शेतीमालाला पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये करावे। या लहान लहान गोष्टी जरी पूर्ण केल्या असत्या तर बच्चू कडू गुलाम राहिला असता, ते नाही केलं, म्हणून आता वेगळा पर्याय शोधतोय आम्ही। आता फडणवीस आणि शिंदेच्या विरोधात थेट उमेदवार असेल, ते काही तोफखा थोडे आहे, त्यांच्या विरोधात सुद्धा आमचे उमेदवार राहील आणि मजबूत उमेदवार देऊ। कधीपर्यंत तुमचं जागा वाटप होणार आहे? आता 26 तारखेला आम्ही इतर जे घटक पक्ष राहिले असेल, कोणी मोठे असेल लहान असेल, ह्या पक्षांना आम्ही 26 तारीख शेवटची तारीख देतो आहे। संभाजीनगरला ज्या लोकांना अधिक या युतीमध्ये महाशक्तीमध्ये सामील व्हायचं आहे ते 26 तारखेपर्यंत आमच्याशी संपर्क करेल किंवा आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू आणि तिथून मग मात्र दरवाजे बंद राहील आणि मग जेवढे सोबत आहेत तेवढे करून महाशक्ती लढेल। महाशक्तीचा फायदा महायुतीला होईल असं बोललं जातं। कसं आहे, हा मूर्खपणा आहे। कोणाचा फायदा कोणाचा घाटा? अरे आम्हीच निवडून येणार आहे, त्याच्यानं घाट्या नफ्याचा विषय काय आहे? तुमचं काय म्हणणं आहे का तुम्ही आता घरी बसा, आता आम्हालाच आमचीच पार्टी तुम्ही मोठी करा? यांचं काय खरेदी केला आहे का राज्य? जरांगेची प्रकृती आता खालावलेली आहे, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा तापलेला आहे आणि आता मराठाची बंदची हाक दिली आहे, कसं बघता? मला असं वाटतं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही BJPचं सरकार आहे, BJP शिवसेनेचं सरकार आहे आणि मग याच्या आशामध्ये मला वाटतं उच्च स्तरावर एक केंद्रीय मंत्र्यासोबत म्हणा किंवा PM सोबत या संदर्भात बैठक घेऊन याच्यात OBCचं नुकसान होणार नाही आणि मराठासुद्धा बाहेर फेकला जाणार नाही, ह्या दोनही गोष्टीचा विचार करून तातडीनं निर्णय घेतला पाहिजे। शरद पवारांनी म्हटलं की राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवारांना चिन्हाचं वाटप निवडणुकीपूर्वी व्हावं। बरोबर आहे, त्यात काय वाईट आहे आणि निवडणूक आयोगाने तो लगेच निर्णय दिला पाहिजे। हे होते बच्चू कडू येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा सक्षम उमेदवार जो आहे ते सर्व पक्षाच्या विरोधात राहील आणि आम्हीच सरकार स्थापन करू असा दावा जो आहे बच्चू कडू यांनी केलेला आहे। अमर गटारे, साम TV, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।